नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आर.पी. पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या सिलेबसला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये मागणीचे विश्लेषण प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल कोणत्या प्रकारचे असतात या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत. बघा तर मग, मागणीचे विचलन. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. बघा मित्रांनो, मागणीतील विचलन हे कुठल्या गोष्टीमुळे होतं हे सर्वात महत्त्वाचं समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तरच आपल्याला पुढची सर्व काही मुद्दे हे लक्षात येतील किंवा स्पष्टीकरण लक्षात येईल. मागणीतील विचलन, मागणीत होणारं विचलन ही जी काही संकल्पना आहे, विचलन ही संकल्पना ही केवळ ना केवळ फक्त किमतीतील बदलामुळे ज्या वेळेला मागणीत बदल होतात त्यावेळेला आपण मागणीतील विचलन हा शब्दप्रयोग किंवा ही संकल्पना किंवा ही संज्ञा आपण वापरत असतो, हे लक्षात ठेवा. आता मागणीतील विचलन जे काही असतं, इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किमतीतील बदलामुळे मागणीत चढ उतार होतात, याला मागणीतील विचलन असं म्हटलं जातं. मात्र हे मागणीत होणारं विचलन हे 2 प्रकारात त्याचं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून 2 प्रकार त्याचे पडण्यात आलेले आहेत. एक म्हणजे मागणीतील विस्तार, त्यालाच प्रसरण असं देखील म्हटलं जातं. आता मागणीतील विस्तार हा नेमका कुठल्या बाबतीमध्ये असतो तर बघा, इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्यांचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात. बघा मित्रांनो, मागणीतील विस्तार आपण ही संकल्पना केव्हा वापरतो? ज्या वेळेला इतर परिस्थिती स्थिर असेल. आता ही इतर परिस्थिती म्हणजे कोणती? त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आवड निवड, उपभोक्त्याची आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, त्याचप्रमाणे लोकसंख्येचे आकारमान हे मुद्दे स्थिर आहेत. या मुद्द्यांव्यतिरिक्त वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे आता परिणाम कशाचा होतोय? मागणीवर किमतीचा परिणाम होतोय. वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे ज्या वेळेला मागणी वाढते त्यालाच मागणीतील विस्तार असं म्हटलं जातं. हा विस्तार तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असं म्हटलं जातं. हीच संकल्पना आपल्याला आकृतीच्या साहाय्याने देखील स्पष्ट करता येते. बघा, मागणी वक्र ही त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकते. हे आकृती 3.60च्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. बघा, स्क्रीनवरती तुम्ही आकृती बघू शकतात. या आकृतीमध्ये एक्स अक्ष, आडवा अक्ष एक्स अक्ष आणि उभा अक्ष य अक्ष म्हणून दाखवण्यात आलेला आहे. एक्स अक्षावर किंवा क्ष अक्षावर मागणी आणि य अक्षावर किंमत दर्शविण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण या आकृतीवरून एक तक्ता देखील आपण बनवू शकतो आणि त्या तक्त्याच्या सहाय्याने देखील आकृती काढू शकतो. मात्र एक ढोबळ मानाने आपल्याला समजण्यासाठी, आपल्या लक्षात येण्यासाठी ही आकृती काढण्यात आलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला काही आडव्या अक्षावरून आणि उभ्या अक्षावरून काही लंब टाकले असता काही बिंदू प्राप्त होतात आणि हे बिंदू एकमेकांना जोडले असता एक वक्र तयार होतो. त्या वक्रालाच मम हा वक्र आपण नेहमी नाव देत असतो, त्यालाच मागणी वक्र असं म्हणतो. त्यातल्या त्यात S1 ही मागणीचा विस्तार दर्शविते. याचाच अर्थ इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किंमत कमी झाल्यामुळे मागणीत जेवढ्या प्रमाणात वाढ होते तेवढी मागणीत होणारी वाढ म्हणजे मागणीचा विस्तार, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. बघा, आकृतीचे स्पष्टीकरण. आकृती 3.7 मध्ये दर्शविल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र आहे. स बिंदूकडून S1 बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे हे विचलन मागणीतील विस्तार दर्शविते. आता दुसरा प्रकार, मागणीतील संकोच. मागणीतील बदलाच्या संबंधित मागणीतील विचलन जे काही आहे त्या मागणीतील विचलनामध्ये आपल्याला 2 प्रकार अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहे. एक म्हणजे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये पर्यायी शब्द आकुंचन असं म्हटलेलं आहे.
आता मागणीतील संकोच म्हणजे नेमकं काय बघा. इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात. आपण सिद्धांताची प्राध्यापक मार्शल यांचा जो काही सिद्धांत आहे, विधान आहे, त्या विधानाच्या साहाय्याने आपल्याला या मागणीतील 2 प्रकार आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे मागणीतील विचलन या घटकामध्ये. आता मागणीतील विस्तार म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत वाढ होते त्याला विस्तार म्हटलं जातं. आणि मागणीतील संकोच म्हणजेच काय, वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणी नियमाप्रमाणे मागणीमध्ये घट होते, त्या घटीलाच काय म्हटलं जातं, संकोच. त्यालाच मागणीतील संकोच असं म्हटलं जातं. बघा, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात. मागणीतील ही त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते. हे आकृती 3.8च्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. बघा, आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकते. आकृतीत नेहमीप्रमाणे 2 अक्ष आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. एक आडवा अक्ष, त्याला क्ष अक्ष म्हटलं जातं, आणि उभा अक्ष जो असतो तो य अक्ष. या क्ष अक्षावर, आडव्या अक्षावर मागणी आणि उभ्या अक्षावर, य अक्षावर किंमत दर्शवण्यात आलेली आहे. आडव्या आणि उभ्या अक्षावरून आडव्या आणि उभे लंब टाकले असता काही बिंदू प्राप्त होतात. ते बिंदू एकमेकांना जोडले की मम हा मागणी वक्र वरून खाली डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणारा अशा पद्धतीचा आपल्याला दिसतो. मात्र स2 हा मागणीचा संकोच दर्शविणारा, म्हणजे स2 हा मागणीचा संकोच दर्शविणारा खालून वरती चढत जाणारा हा वक्र आहे. म्हणजेच मागणीतील संकोच दर्शविणारा जो काही मागणीचा वक्र असतो तो खालून वरती सरकत जाणारा असा असतो. म्हणजेच वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणीत घट होते, त्यामुळे डावीकडून उजवीकडे तो खालून वरती चढत जाणारा अशा पद्धतीचा आहे. आकृतीमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आकृती स्पष्टीकरण बघा. आकृतीत 3.8 मध्ये दर्शविल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र आहे. स बिंदूकडून स2 बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाणारे हे विचलन मागणीतील संकोच किंवा आकुंचन दर्शवते. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला मागणीतील विचलन हे जे काही संकल्पना आहे, हे मागणीतील विचलन म्हणजेच काय, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. मागणीतील विस्तार म्हणजेच काय, थोडक्यात लक्षात ठेवा एक सूत्र रूपामध्ये की मागणीतील विस्तार, मागणीतील विचलन याचे 2 प्रकार पडतात. एक मागणीचा विस्तार आणि मागणीतील संकोच. आता मागणीतील विस्तार म्हणजे काय, किमतीत घट झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत वाढ होते, इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर म्हणजे कोणते, उपभोक्त्याचं उत्पन्न, आवडीनिवडी, लोकसंख्या ही स्थिर आहे, यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. मात्र फक्त मागणी कोणामुळे बदलते, तर वस्तूच्या किमतीत झालेली घट किंवा वाढ या घटकामुळे. किंमत हा सर्वात महत्वाचा घटक या ठिकाणी मागणीवर परिणाम करणारा आहे. मागणीवर परिणाम करणारा किंमत हा घटक ज्या वेळेला सर्वात महत्वाचा मागणीवर परिणाम करत असतो त्यावेळेला विस्तार आणि संकोच या संकल्पना वापरल्या जातात. त्यालाच मागणीतील विचलन असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या, कारण ह्या बारीक सारीक गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्यात तर तुम्हाला यावर आधारित जे काही पुढील अर्थशास्त्राचा अभ्यास आहे तो समजण्यास अतिशय उपयुक्त ठरू शकतो. कारण हा सर्वात महत्वाचा बेसिक आपण ज्याला म्हणतो, हे सर्वात महत्वाची या संकल्पना आहेत. कारण या जर तुम्हाला समजल्या तर अर्थशास्त्र कुठल्याही प्रकारचा अवघड नाही हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून मागणीतील विस्तार म्हणजे मागणीत घट झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत वाढ होते तेव्हा विस्तार ही संकल्पना वापरली जाते. आणि मागणीतील संकोच ही संकल्पना जेव्हा इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत घट होते त्यावेळेला मागणीतील संकोच ही संकल्पना वापरली जाते, हे आपण लक्षात असू द्या. या पुढचा प्रकार आहे मागणीतील बदल. किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात. याचेही 2 प्रकार आहेत. बघा मित्रांनो, मागणीतील बदल. आता मागणीतील बदल हा नेमका मागणीतील विचलनाच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी मागणीतील विचलन यामध्ये इतर परिस्थिती असते, फक्त किमतीचा परिणाम हा मागणीवर होत असतो. मात्र मागणीतील बदल
याच्यामध्ये किंमत स्थिर असते, मात्र इतर घटकात बदल झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत वाढ किंवा घट होते त्यावेळेला मागणीतील बदल त्याला म्हटला जातो. आणि हा मागणीतील बदल सुद्धा दोन संकल्पनांच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट केला जात असतो. एक म्हणजे मागणीतील वृद्धी, त्यालाच वाढ असं देखील म्हटलं जातं. आता मागणीतील वृद्धी म्हणजे नेमकं काय बघा. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात. बघा मित्रांनो, मागणीतील विचलनामध्ये इतर परिस्थिती स्थिर असते, फक्त किमतीत बदल होतो. म्हणून मागणीत जे बदल होतात त्याला विस्तार आणि संकोच या संकल्पनांचा वापर आपण करत असतो. मात्र मागणीतील बदलामध्ये इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे, आता इतर परिस्थिती आपण कोणकोणती घेतली होती? उपभोक्त्याच्या आवडीनिवडी असतील, उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, लोकसंख्या असेल, नैसर्गिक परिस्थिती असेल, या घटकांमध्ये बदल होतो. बदल होत असताना मात्र किंमत जैसे थे असते, किंमत स्थिर असते, किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, किंमत स्थिर असते. मग अशा वेळेला किंमत स्थिर असताना या इतर घटकात बदल झाल्यामुळे मागणीत वाढ किंवा घट ही घडून येत असते. त्यावेळेला मागणीत ज्या वेळेला वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असं म्हटलं जातं. त्यावेळेला वृद्धी ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली जात असते, त्यालाच मागणीतील वृद्धी असं म्हणतात. बघा, हेच आपण आकृतीच्या सहाय्याने देखील स्पष्ट करू शकतो. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थलांतरित होतो. हे आकृती 3.9च्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. बघा आकृती बघा स्क्रीनवरती. आडवा अक्ष क्ष अक्ष, उभा अक्ष य अक्ष, आडव्या अक्षावर किंमत आणि उभ्या अक्षावर आडव्या अक्षावर मागणी आणि उभ्या अक्षावर किंमत दर्शविण्यात आलेली आहे. आडव्या आणि उभ्या अक्षावरून लंब टाकले असता काही दोन वक्र आपल्याला तयार झालेले दिसतात. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना फक्त वस्तूची किंमत स्थिर आहे. इतर परिस्थिती म्हणजे कोणती? फक्त वस्तूची किंमत इतर परिस्थितीत बदल होतो, मात्र वस्तूची किंमत स्थिर असते. वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे ज्या वेळेला मागणीत वाढ होते त्यालाच मागणीतील वृद्धी असं म्हटलं जातं. वृद्धी ही संकल्पना वापरली जाते ज्या वेळेला मागणीत वाढ होते. किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्या कारणाने, मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मित्रांनो, कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वृद्धी आणि ह्रास, विस्तार आणि संकोच या संकल्पना आपण केव्हा वापरतो, त्याला काय म्हणतात, केव्हा आपण त्यांचा वापर करतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे दोघं वक्र या ठिकाणी आपल्याला मिळतात. बघा आकृतीचे स्पष्टीकरण. या ठिकाणी ब1 हा मागणीचा वृद्धी दर्शवणारा मागणी वक्र दोन आपल्याला या ठिकाणी दर्शवण्यात आलेले, म आणि म1 त्यातल्या त्यात वृद्धी जी काही आहे ब1 इतकी आपल्याला दर्शवण्यात आलेली आहे. आकृती 3.9 मध्ये दर्शविल्याप्रमाणे म हा मूळ मागणी वक्र आहे. मम हा मूळ मागणी वक्र आहे. ममवरून मम1 पर्यंत स्थलांतरित झालेला मम1 हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेली वृद्धी दर्शवितो. आता मागणीमध्ये झालेली वृद्धी ही आपल्याला आकृतीमध्ये बाणाच्या साहाय्याने दर्शवण्यात आलेली. बघा, ए या बिंदूपासून बी पर्यंत ज्या वेळेला मागणीत वाढ झालेली आहे, ए पासून बी पर्यंत जेवढी मागणीत वाढ झालेली आहे, किंमत स्थिर असताना, किंमत अक इतकी स्थिर असताना मागणीमध्ये ए बी इतकी वाढ झालेली आहे पूर्वीपेक्षा. म्हणजे पूर्वी किती होती? ओ ब इतकी मागणी होती आणि तदनंतर इतर घटकात बदल झाल्या कारणाने ब1 इतकी वाढ मागणीमध्ये झालेली आहे. आणि ती झालेली वाढ त्यालाच आपण वृद्धी म्हणत असतो. ती ए बी या बिंदूंच्या सहाय्याने आपल्याला आकृतीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे झालं मागणीतील वृद्धी किंवा वाढ आपण कशाला म्हणतो या बाबतीमध्ये. दुसरा प्रकार आहे मागणीतील ह्रास, त्यालाच घट असं देखील म्हटलं जातं. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील ह्रास असे म्हणतात. बघा मित्रांनो, आता मागणीतील वृद्धी याच्या उलट मागणीतील ह्रास होय.
आता इतर परिस्थिती कोणती घेतली आपण या ठिकाणी सुद्धा? उपभोक्त्यांची आवडीनिवडी, उपभोक्त्यांचे उत्पन्न, लोकसंख्या यामध्ये अनुकूल बदल झालेला आपल्याला जर पाहायला मिळाला तर होणाऱ्या अनुकूल बदलाच्या दृष्टिकोनातून किंमत स्थिर असताना मागणीत ज्यावेळेला घट होते, या मागणीत होणाऱ्या घटीलाच काय म्हटलं जातं? मागणीतील ऱ्हास असं म्हटलं जातं. बघा मित्रांनो, वस्तूची किंमत स्थिर असते. मागणीतील वृद्धी ही संकल्पना वापरत असताना, मागणीतील वृद्धी स्पष्ट करत असताना त्यावेळेला सुद्धा किंमत स्थिर असते. यावेळेला मागणीतील ऱ्हास ही संकल्पना स्पष्ट करत असताना यामध्ये सुद्धा किंमत स्थिर आहे. मात्र इतर घटकात बदल झाल्यामुळे ज्या वेळेला मागणी वाढते त्यावेळेला वृद्धी म्हटलं जातं आणि ज्या वेळेला मागणी घटते त्यावेळेला ऱ्हास ही संकल्पना वापरली जाते. एवढं लक्षात घ्या. बघा, मागणीतील ऱ्हास हा मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थलांतरित होतो. हे आकृती 3.10च्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. बघा आकृती बारकाईने तिचं निरीक्षण करा. क्ष अक्ष, आडवा अक्ष त्यात मागणी दर्शवलेली आहे. य अक्ष, उभा अक्ष त्याच्यावर किंमत दर्शवण्यात आलेली आहे. आडव्या आणि उभ्या अक्षावरून लंब टाकले असता काही बिंदू प्राप्त होतात. त्या बिंदूंवरून आपल्याला म2 आणि म हे दोन वक्र आपल्याला पाहायला मिळतात. बघा मित्रांनो, आपल्याला मागणीतील बदल हा स्पष्ट करत असताना मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हे जे काही दोन प्रकार आहेत मागणीतील बदलाचे, यांचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला दोन वक्र या ठिकाणी अभ्यासायला मिळतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक म्हणजे पूर्वीचा मागणी वक्र आणि दुसरा म्हणजे तदनंतरचा परिस्थितीत बदल झाल्या कारणाने जो काही बदल दर्शविणारा वक्र आहे त्याला दुसरा वक्र आपण देत असतो. तो म1 याच्याने आपण दाखवत असतो नवीन मागणी वक्र. त्याच्यातून आपल्याला मागणीत होणारी वाढ आणि मागणीत होणारी घट ही लक्षात येत असते. आकृतीचे स्पष्टीकरण बघा. आकृती 3.10 मध्ये दर्शविल्याप्रमाणे मम हा मूळ मागणी वक्र आहे. ममवरून म2 पर्यंत स्थलांतरित झालेला मम हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेला ऱ्हास दर्शवितो. अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की मागणीतील विचलन हे दोन प्रकारामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलं जातं. त्याची दोन प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. एक म्हणजे मागणीतील विस्तार, त्याला प्रसरण आपण म्हणत असतो. दुसरा प्रकार मागणीतील संकोच, त्यालाच आपण आकुंचन म्हणत असतो. या ठिकाणी फक्त किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत वाढ किंवा घट होते. ज्या वेळेला मागणीत वाढ होते तेव्हा विस्तार म्हटलं जातं, जेव्हा घट होते तेव्हा संकोची संकल्पना वापरली जाते. हे लक्षात घ्या. आणि मागणीतील बदल हा जो काही आहे या मागणीतील बदलामध्ये सुद्धा दोन भाग आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे मागणीतील वृद्धी, त्यालाच वाढ असं म्हटलं जातं, आणि दुसरा मागणीतील ऱ्हास, त्यालाच घट असं म्हटलं जातं. आता या मागणीतील बदलामध्ये किंमत स्थिर असते, मात्र इतर परिस्थितीत बदल झाल्या कारणाने ज्या वेळेला मागणीत वाढ होते त्यावेळेला मागणीतील वृद्धी हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जातो, त्यालाच मागणीतील वृद्धी असं म्हणतात. मात्र ज्या वेळेला इतर घटकात बदल झाल्या कारणाने किंमत स्थिर असताना मागणी घटते त्यालाच मागणीतील ऱ्हास असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला दोघंही मुद्दे खूप छान पद्धतीने समजले असतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपलं तिसरं प्रकरण संपलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्यात मागणीची लवचिकता आपण अभ्यासणार आहोत. तसं या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो.